नमस्कार, मी पूनम तुमचं पूनम बेसिक रेसिपीजमध्ये पुन्हा एकदा खूप खूप मनापासून स्वागत करते। तर आज आपण नवरात्र विशेष साबुदाण्याचे वडे बनवणार आहोत। पण हे साबुदाण्याचे वडे आपण अगदी 1 थेंब तेलाचा वापर करून बनवले आहे आणि त्याचबरोबर अगदी 9 दिवस ठेवले तरी खराब होत नाही। आयत्या वेळी हवे तेव्हा तुम्ही हे वडे तळून कुरकुरीत वडे खाऊ शकतात। तसेच यासोबत मी एक चटपटीत चटणी बनवली आहे ज्यामुळे या वड्यांची चव अजूनच छान लागते। तर व्हिडिओ थोडाही स्किप न करता शेवटपर्यंत नक्की बघा। चला तर मग रेसिपीला सुरुवात करूयात। सगळ्यात आधी एका बाउलमध्ये आपल्याला 1 कप रेग्युलर साबुदाणे घ्यायचे आहे। हे साबुदाणे आपल्याला 2-1 वेळेस पाण्याने धुवून घ्यायचे आहे। साबुदाणे धुतले गेले की यातलं एक्स्ट्राचं पाणी सगळं काढून टाकायचं आणि त्याच बाउलमध्ये आपल्याला हे असे पसरवून ठेवायचे आहे। आता 2 मीडियम आकाराचे मी इथे कच्चे बटाटे घेतले आहे। बटाटे सोलून घ्यायचे आहे आणि आता मीडियम होलची जी किसणी असते ना त्यावर हे दोघंही बटाटे आपल्याला किसून घ्यायचे आहे। बटाट्याचं प्रमाण थोडंफार कमी जास्त झालं तरी काही हरकत नाही। आणि त्याचबरोबर बघा इथे आपल्याला उकडवलेला बटाटा नाही घ्यायचा आहे तर कच्चाच बटाटा वापरायचा आहे। बटाटा असा किसला गेला की 2-3 पाण्याने आपल्याला हा स्वच्छ धुवून घ्यायचा आहे आणि असा पाण्यातून पिळून टाकायचा आहे। बघा यातलं एक्स्ट्राचं पाणी काढायचं आणि साबुदाण्यामध्ये टाकत जायचं आहे। तोपर्यंत तुम्हाला एक निवेदन आहे, तुम्ही अजून माझ्या चॅनलला सबस्क्राइब केलं नसेल तर प्लीज नक्की सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा। बटाट्याचा किस टाकला की साबुदाण्यांमध्ये तो व्यवस्थित मिक्स करायचा। आता मिक्सरच्या भांड्यामध्ये अर्धा कप भाजलेले शेंगदाणे, 1 चमचा कच्चे जिरे घ्यायचे आहे आणि पल्स मोडला एकदा फिरवून घ्यायचं। आणि मग यामध्ये मी 5 हिरव्या मिरच्या ॲड केल्या आहे। हिरव्या मिरचीचं प्रमाण तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकतात। सरभरीत असं आपल्याला याचं वाटण बनवायचं आहे। हे बघा अशा प्रकारे हे सर्व शेंगदाण्याचं मिश्रण या साबुदाण्यांमध्ये टाकायचं आहे आणि चवीनुसार मीठ टाकायचं। आता या ठिकाणी ना याला चांगलं आधी मिक्स करायचं आहे। या साबुदाणा वड्यांना बाइंडिंग येण्यासाठी मी यामध्ये शिंगाड्याचं पीठ ॲड केलं आहे। तुमच्याकडे असं शिंगाड्याचं पीठ नसेल तर तुम्ही राजगिऱ्याचं पीठ किंवा भगरीचं पीठ सुद्धा ॲड करू शकतात। तर साधारण 2 ते 3 चमचे मी बघा पोह्यांचे चमचे इतके भरून यामध्ये हे पीठ ॲड केलं आहे। एवढं पुरेसं होतं। आणि अर्धा लिंबाचा रस टाकायचा आहे। तर दह्याचा वापर न करता शक्यतो लिंबाचाच वापर करा, त्याने या वड्यांची चव अजूनच छान लागते आणि जास्त दिवस टिकायला मदत होते। याचा असा चांगला आपल्याला गोळा मळून घ्यायचा आहे। हे बघा अशा प्रकारे याला छान बाइंडिंग आलेलं आहे। आता यातून छोटे छोटे गोळे काढून घ्यायचे आणि वडे तयार करायचे आहे। एकीकडे ना मी असं इडली पात्र घेतलं आहे। या इडली पात्राला अगदी 1-1 थेंब इतकं तेल लावायचं आहे म्हणजे वडे आपल्याला चिटकत नाही। आणि आता वडे आपल्याला थापून घ्यायचे आहे। तर बघा असा गोळा करायचा बॉलसारखा आणि कडा मात्र आपल्याला याच्या फाटू द्यायच्या नाही आहे, त्यामुळे एकसारखा सगळे वडे करायचे आणि इडली पात्रात ठेवत जायचे आहे। एवढ्या मिश्रणात म्हणाल तर साधारण 13 ते 14 वडे तयार झाले होते। तुम्हाला अजून पातळ वडे आवडत असतील तर तुम्ही अजूनच यापेक्षा पातळ वडे बनवले ना तरीही चालेल। तर मी असे सगळे वडे या ठिकाणी तयार करून घेतले आहे। आता इडली पात्रामध्ये 2 ग्लास इतकं पाणी गरम करत ठेवलं आणि त्यात लिंबाची फोड टाकली म्हणजे आपलं इडली पात्र काळं पडत नाही। आता तयार केलेले जे वडे आहेत, जो ट्रे आहे इडली पात्राचा तो आपल्याला अशा प्रकारे मांडून ठेवायचा आहे आणि झाकण लावून हाय फ्लेमवर 5 मिनिटासाठी फक्त वाफवून घ्यायचे आहे। एकीकडे वडे वाफताय तोपर्यंत चटणी बनवूयात। तर मिक्सरच्या भांड्यात अर्धा कप इतके शेंगदाणे घेतले आहे, 2 हिरव्या मिरच्या, अर्धा चमचा जिरे टाकायचा आहे आणि अर्धा चमचा साखर, चवीनुसार मीठ आणि अर्धा इंच मी या ठिकाणी आलं घातलं आहे। तुम्ही कोथिंबीर खात असाल तर कोथिंबीर ॲड करू शकतात, कढीपत्त्याची पानं ॲड करू शकतात। थोडंसं मिक्सरवर फिरवून घ्यायचं आधी आणि मग अर्धा कप दही, अर्धा कप पाणी टाकून आपल्याला याची छान बारीक अशी चटणी तयार करून घ्यायची आहे। तुम्हाला किती पातळ चटणी हवी त्यानुसार पाण्याची क्वांटिटी कमी जास्त करू शकतात। तर इथे आपली ही चटणी रेडी झालेली आहे। हवं तर तुम्ही हिला जिऱ्याची फोडणीसुद्धा घालू शकतात। आता बघा 5 मिनिटं झाले, आपण वडे उकडून बघूयात। मस्त वाफले गेले, अगदी टम्म फुगल्यासारखे दिसत आहे वडे। आता पूर्णपणे हे गार करून घ्यायचे आणि मग हे इडली पात्रामधून आपल्याला अशा प्रकारे सोडवून घ्यायचे आहे। गरमागरम तुम्ही असे वाफवलेले सुद्धा खाऊ शकतात आणि गार झाले की एका डब्यामध्ये भरायचे आणि फ्रीजमध्ये स्टोअर करून ठेवायचे आहे आणि आयत्या वेळी हवे तेव्हा तुम्ही हे वडे तळून खाऊ शकतात। फक्त पूर्णपणे गार करा आणि मग डब्यामध्ये स्टोअर करून ठेवा। आता मी हे तळून दाखवणार आहे। तर तळण्याची प्रोसेस खूप महत्त्वाची आहे। सुरुवातीला तेल चांगलं गरम करून घ्या आणि मग वडा टाकला की गॅसची फ्लेम लो टू मीडियम ठेवायची, कारण आपण हे फ्रीजमधून काढलेले असतात ना, मग मध्ये पोटात हे असे गार राहून जातात। त्यामुळे मंद आचेवर आपल्याला अगदी खरपूस होईपर्यंत हे वडे तळून घ्यायचे आहे। अगदी छान गोल्डन रंग येईपर्यंत आपण हे तळून घेऊयात।
या नवरात्रामध्ये तुम्ही अशा प्रकारे एकदा वडे नक्की करून बघा. अगदी कुरकुरीत वडे तयार होतात आणि आपला वेळसुद्धा वाचतो. रेसिपी आवडली असेल तर कमेंट करून नक्की सांगा. माझा हा व्हिडिओ पाहिल्याबद्दल तुमचे मनापासून खूप खूप धन्यवाद.